फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? केम छो मजामा? तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला मम्मीची क्लासेस सुट्टी असती, तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून पटपट कामावरला तुम्हाला दाखवते. बघा इथं पिल्ल झोपले आहे. दादूची ड्रॉइंग बघते ते. दादू ड्रॉइंग काढतोय. कोणाची काढतोय रे? संत तुकाराम. आणि हे बघा, हे आज दादूनी देवपूजा केली आपली. आणि आम्ही एवढं लवकर काम का आवरले हे बघा. 2:30 वाजले आहे, कामावरून झाले. आणि आज मम्मी बनवणार आहे चिवडा. तर चिवड्याची रेसिपीचा व्हिडिओ मम्मीने मागच एकदा टाकलेला आहे, तो संपून गेला म्हणून पप्पाने परत मुरमुरे ते आणले. तर मम्मी परत चिवडा बनवणार आहे आम्हाला खायला. तर चला तुम्हाला पण दाखवते. आणि मम्मी तिकडे चिवडा बनवते. तर मी हे बघा आज घातले आहे कोरियन हेअरस्टाईल. तर ही कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. हे बघा बाहेर सगळे कपडे वळले, सगळे पावसाने मध्ये हे केले. हे बघ मम्मी इकडे बघ. हाय. तर आज आपली दीदी व्हिडिओ बनवतीये. तर मग हे बघा, ह्या वेळेस दाजीने ना चांगले मुरमुरे आणले. तर मागच्या वेळेस मुरमुरे खूप खराब होते, चिवडा चांगला झाला नाही. तर आता हे बघा असे 2 पुढे आणलेले. अजून चिवड्याची तयारी करायची आहे, पण म्हटलं कणीस भाजून घेते. हे बघा, आणि मस्त बाहेर पाऊस येते ना, असं पावसामध्ये असं कणीस खायला कुणाला आवडतं. हे बघा किती जाडी जाडी कणीस आहे. जाडी जाडी फ्रेंडने दिले माझ्या. हे डाळिंब पण दिले पावसामध्ये. दिवस झाले लक्षातच राहिलं नाही ते डाळिंब. आता बघितलं मी, कणीस काढा म्हणलं खराब होऊन चालले ते. चांगले पण सुकलं. लवकर लवकर कणीस भाज, मला खायचंय. पटकन भाजी देते मी कणीस. आणि दादूला दीदीला मला सगळ्याला खायला देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, भरपूर असं सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला. आणि कसे व्हिडिओ हवे तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून सांगत जा. हा माझा डोळा सुजेल वाटतो का ग? बघू. नाही नाही नाही, ते थोडस ब्लॅक हे आलंय, डार्क स्पॉट. स्पॉट नाही तो, मग ती होती ती थोडी थोडी वाढत चालली ती. दादू पेंटिंग बाकी छान काय. ह्या बघा दादूची पेंटिंग दाखवते मी तुम्हाला. अजून एक किती दाखवते आहे का? अजून एक काढेल पुढे. अयो व्यवस्थित ठेवली वे. बघू आता हे कोण आहे? काढेल ही शाळेत काढेल. मी आता काय करायचं? पाऊस येतोय, आपल्या राधाचं लुक करायचं आता. बघू ना, तरी करू ना आपण. काय करायचं होतं? हा करू आपण, घरीच बनवणार. अरे राधाचं लुक करायचं होता. ऐक ना, पण मग ब्लाऊज आणून जाऊन बघू. अगोदर ब्लाऊज शिवलं की नाही ते बघू. आणि दीदीला खूप असं छान रक्षाबंधनला ड्रेस घेतलाय. दादूने दिलाय गिफ्ट. काय दादू? इकडून असं पुढून ये. आणि दादूने गिफ्ट दिलाय. हे बघा, आहे का नाही दादू? लगेच बघ दादू स्माइल करायला मोकळा. आणि इतकं पावसाचं वातावरण. आणि जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा नक्की असे नेहमी जास्त कपडे निघतात. हा हे बघा, मागच्या दाराला पण एवढे सारे सगळे वल्ले. हे बघा पुढच्या दाराला पण नुसते कपडेच निघतात, वल्लेचे सगळे. मम्मी दादू इकडून दिले श्रवच. लाईट गेली. दिसते अंधार दिसतंय. मी पुढच्या घरात जात. घाबरलेच बाई, लाईटच गेले अचानक. हा उजेड. हे कशी झोपले सुन्न. दादा
आपले पिल्ले उठले. हे वल्ल झालं, हे बाहेर गेलत म्हणून. लगेच बघितलं. नाही आता नाही. बच्चा हे मम्मीच्या आता छोड्याची ती कढीपत्ता, मिरच्या, मुरमुरे आणि मम्मी आणि चिवडा. हा आणि चिवडा. फरसाण फरसाण फरसाण. आणि फरसाणाऐवजी शेव जर टाकली तर सगळ्यात बेस्ट आहे. पण मग कसं आहे, शेव काढायला वेळ नाही आता. शेंगदाणे घेते थोडीशी पिठी. हा छान होईल नाचला. वरून काढून दे, टप काढून दे पटकन. हळदीचं पुढं बघावं लागणार. हळद हळद किधर आहे हळद. पावसात मी पावसात हिंडून आले. बेना हळदीचे भाजले नाही ग, हळद टाकली थोडीशी. इकडे बघ ना, कढईमध्ये तेल टाकलं, अंदाजे हळद टाकायची. हळद थोडी जादा टाकायची म्हणजे मुरमुरे काय होतात, पिवळे होतात आणि खायला खूप टेस्ट लागतात. हे भारीतले मुरमुरे पॅकिंग खराब नाही काही नाही. हे बघा असे पिवळे झाले का खूप छान दिसतात. बघ हे हळद आली किती छान दिसतात. माझा बच्चा तांब्या सोडून येते. ते मागची मुरमुरे कसे ते दिदे कढईत टाकल्या लगेच चोंबायचे. हा चिवडा छान झालता पण मग असे लई थोडा झालता. ते लई हे झालते ना बारीक, एकदम कमी झालते ते.
त्याचे पुरण तांदूळ बनल्यासारखे. टेस्टी आणि चवदार लागते. लहान मुलांना जर तुमच्या घरात लहान मुलं असेल ना तर अशी पिवळे मुरमुरे करून द्या गरम. खूप छान लागतात खायला आणि आवडीनं खातात. छोटे बाळ असतात ना वर्षाच्या आतले 8-9 महिन्याचे 8-9 महिन्याचे जे मुलं असतात ना 9-10 महिन्याची त्यांच्यासाठी खूप छान बाहेरचं खायला दिल्यापेक्षा. हे असं काय समोर वजन करून झोपले. मुरमुरे झालेत सगळे. आता मिरच्या शेंगदाणे कढीपत्ता मग सगळं मिक्स करायचं. मग खायचं. मग खायचं. चांगली तडतड द्यायची. थोडं तिखट चिवडा बनवायचा. हे बघा अशी तडतड उडू द्यायला पाहिजे शेंगदाणे. बरोबर असे 2 खापा होत्या दिसते जवळ. गरम झाले. चटका बसतो. लगेच टाकणार याच्यात. हे बघा शेंगदाण्याचा वास येतोय. आता मिरची. खाय ना. धर खाली बेटा खाली 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 खाली. काहीच ठेवलंय बघा. झालं कशी झाली मेरा बेटा. कोण सरळ आता हे आहे ना बरोबर नंतर आहे का कडक होते.
झालं कसं बघतो. बघा आणि सगळे एकत्र टाकून काढले. आता हे हे बघ याला टाकायचं. कोणला टाकायचं हे बघ हे एकदा काढू द्या. कुठे आपण अरे आणलं ना शेवट काढू. नागात आग होऊ राहील मम्मी मिरचीची. काय छान कलर आला. आता याला असंच ठेवायचं. भाजले बघ. खाली लटकलं. पुढे झालं आता. गेले नंतर काय ना पापडे मागच्या मी सगळं पापड सापडू खाल्ले. आता झाला. आणि हा जर टीव्ही फुटला ना तर काय करायचं सांग. ते दार उघड खिडकी उघड. पण खाली पण झालं मला बोलण्या बसते. एवढे छोट्याचे भांडे निघले आणि हे घासणार कोण. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजचा हा ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण असं छोटं बनवून नक्की खा. बाय.